नांदेडमध्ये MIMच्या दमदार एंट्रीनंतर आता हैदराबादचा हा पक्ष राज्यभरात आपले पंख पसरायला तयार झालाय। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून MIM आता राज्यातल्या आगामी निवडणुकांची तयारी करू लागलाय। आमचा सुद्धा राजकीय पक्ष आहे, मग त्याला विरोध का, असा सवाल MIMचे वादग्रस्त नेते असाउद्दीन ओवैसी यांनी केलाय। MIMने मराठवाड्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा केली। त्यामुळे सिल्लोड नगरपालिकेची ही निवडणूक त्यांच्यासाठी चाचपणी ठरणार आहे। सिल्लोडच्या नगरपालिका निवडणुकीत ओवैसींच्या सभेला असणारी ही गर्दी बरंच काही सांगून जाते। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील नगरपालिका आणि महापालिकेतील मुस्लिम नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे। त्याचा मोठा फायदा MIMला होऊ शकतो। कि हमारे इलेक्शन में हिस्सा ले रहे हैं और हम एक पॉजिटिव मैसेज के साथ जा रहे हैं और जहाँ कहीं भी हम जा रहे हैं आवाम का बहुत अच्छा हमको उनका रद्द-ए-अमल मिल रहा है और इसीलिए हम यहाँ पर भी सिल्लोड में भी जो बल्दिया के इलेक्शन हो रहे हैं उसमें हिस्सा ले रहे हैं। सिल्लोडमधील सध्याची लढत काँग्रेस आणि MIM मध्ये होणार अशी चिन्ह आहे, पण ओवैसीला मराठवाड्यात काहीही फायदा होणार नसल्याचा दावा काँग्रेस नेते करतायत। ज्या वेळेस इथे मुसलमान अब्दुल सत्तार आहे त्याला विरोध करायला सिल्लोडमध्ये येतो, याच्यावरून तुम्ही अंदाज लावा का तो त्याच्या मनामध्ये पैशासाठी इमान धर्म विकणारा हा माणूस आहे। मराठवाड्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या 25% आणि काही ठिकाणी तर ही टक्केवारी 30 ते 40% घरात आहे। असं असलं तरी असाउद्दीन आणि अकबरुद्दीन ओवैसी कुठे कुठे फिरतात। मराठवाड्यातील मुस्लिम, हैदराबादी मुस्लिम त्यांचं नेतृत्व मान्य करतील का, या प्रश्नांवर MIMचं भवितव्य ठरणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।